दादा ते बर्फाचा गोळा किसत बसू नका, अख्खी आधीच द्या, कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचं. तुम्ही उकसवू नका मला. मस्करीच्या मूड मध्ये नाहीये मी. आधीच त्या ऑफिसरने डोकं फिरवलंय माझं. अर्पिता मॅडम, दुसऱ्या कोणाच्या वागण्याचा त्रास आपण स्वतःला कशाला करून घ्यायचा. बघा ऊनही खूप आहे, उगाच डोकं तापलं ना तर त्रास होईल तुम्हाला. मस्त बर्फाचा गोळा खा, म्हणजे असं थंड वाटेल. अहो पण तो ऑफिसर. पण तुमचा काही भरोसा नाही. कधी तुम्ही कुठलं रूप धारण कराल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आईला घरात न्यायचं होतं तेव्हा वेगळंच अर्पिता मॅडम दिसल्या, आणि आज त्या ऑफिसरला झापताना वेगळंच अर्पिता मॅडम होतंय. कुठलं रूप होतंय. मग काय, तो माणूस असं कसं बोलू शकतो आपल्याबद्दल. तुमच्यासारखी माणसं रस्त्यावर आलीच पाहिजेत हे जेव्हा तो बोलला ना, माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. समीर, मी काही सहन करू शकते, पण माझ्या घराबद्दल आणि माझ्या घरातल्या माणसांबद्दल कोणी काही बोललं ना ते सहन. काय झालं? काय नाही. मी इथे रागवले आणि तुम्ही हसताय. नाही नाही नाही. हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, एखादी स्त्री सगळ्यात सुंदर कधी दिसते? कधी? जेव्हा ती स्वतःच्या घराबद्दल, संसाराबद्दल पॉझिटिव्ह होते तेव्हा. आणि आता तुम्ही माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहात.